त्याच रिस्पेक्टचा वापर करून तुम्हाला जागीरदार ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या क्लायंटला आपल्या कंपनीमध्ये घेऊन यायचे. जितके जास्त क्लायंट्स आणाल तितके जास्त पैसे मिळतील. बिझनेसमध्ये इमोशन्स कशाला आणतात? आणि तसं पण तुम्ही तर जागीरदार इंडस्ट्री सोडलेली आहे, मग काय फरक पडतो? देवांश जहागीरदाराला ज्युनियर मॅनेजरची पोस्ट दिली आणि जर का ही गोष्ट माझ्या सिनियरला कळाली तर माझी काय खैर नाही. काय करू आता अजून? काय सांगू सईंना? सकाळी किती पॉझिटिव्ह होता त्या इंटरव्ह्यू बाबतीत, आता किती डिसअपॉइंट होतील त्या. एकीकडे पैसे संपत चालले, त्यात हा जॉब पण मिळाला नाहीये. काहीच कळत नाहीये. ओ बाई, दिसतं की नाही? माझी सगळी भाजी सांडली. ताई, ताई तुम्ही ठीक आहात ना? हो, त्या माजुड्या बाईनी साधं मागं वळून पण नाही बघितलं. ठीक आहे, आता गेल्यात त्या. तुम्ही ठीक आहात ना? हो नक्की ना? हो रे. तुम्ही निदान मदतीला तरी धावून आला, पण ती बाया साधं मागं वळून पण नाही बघितलं. ठीक आहे, असू द्या. तुम्ही सावकाश जा घरी आता. देव तुमचं भलं करो. येते. हजार हजार लाईक्स माझ्या डीपीला. वाव, काय प्रिटी रंग आहे. नाईस. ही संपतच नाहीये. देवा, जाऊ दे, नंतर घाले. ओ नाईस. ना अरे खडीचं काय करायचं यार. काय करतोस तू? काय करतोय म्हणजे? बसायला जागा करतोय. अरे पण माझे न्यू क्लोथ्स का खराब करतोय? बसूच नकोस ना त्यापेक्षा. माझं नवीन कलेक्शन आहे, प्लीज आऊन का. बेड ही कपडे ठेवण्याची जागा नाहीये. आणि एवढे कपडे कशाला लागतायत? कशाला लागतात म्हणजे? ओंकार, कपडे कशाला लागतात? घालायला लागतात ना. पण एवढं? ओंकार, जहागीरदार आहे ना मी आता. हे असे ओल्ड कपडे घालू का? जहागीरदारांसारखं कसे चांगले छान कपडे घ्यायचेत ना, ते सगळं परचेस करून आणले. आता चांगलं दिसायचं जहागीरदारांसारखं. नुसतं दिसून काय होणार आहे? जहागीरदारांसारखं वागता पण आलं पाहिजे. एक मिनिट. हा? काय 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 म्हणालास तू? तू काहीतरी म्हणालास ओंकार. ओंकार, मी ऐकलं. नाही, मी खरंच काही नाही बोललो. ओंकार, तू असंच म्हणाला ना की माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो, मी चांगली नाहीये, हेच म्हणायचं होतं ना तुला? असं कुठे म्हणालो मी? मी फक्त हे. ओंकार, तू हेच म्हणत आहे ना तुझ्या, तर जे काही आहे ना ते क्लिअरली बोल आणि लाऊड बोल. ओके? ठीक आहे, बोलतो. दादा वहिनी घर सोडून ना 3 दिवस झालेत. या 3 दिवसात तू काय केले सांग मला? तू साधा 1 कप चहा पण नाही बनवलायस घरी. मम्मा आजारी आहे, तरी सुद्धा त्या बिचारीला जमेल तशी ती घरातली कामं करते. ऍटलिस्ट मम्माला मदत तरी कर ना घरकामांमध्ये. तिला औषधं घ्यायची असतात ग. तिला रोज रोजचं बाहेरचं खाणं नाही चालणार. जेव्हा वहिनी होती ना तेव्हा. वाह ओंकार, मस्त आलास ना शेवटी. करेक्ट पॉइंटवर आलास ना. हेच बोलायचं होतं ना तुला. साई वहिनी ग्रेट, साई वहिनी महान, आणि मी अंजली
मी नथिंग आहे ना. का? मी काहीच नाही करत, मला काही येतच नाही. मला कामं करता येत नाही, मला कुकिंग करता येत नाही. अरे ओंकार, आजपर्यंत तुझ्या घरातले मला तिच्यासोबत कम्पेअर करत होते म्हणून सहन केलं मी. पण आता तू पण मला त्या सई सोबत कम्पेअर करतोयस. मी कम्पेअर कर. बास, मला कळलं तुला काय म्हणायचंय. घे, मी तुझ्या तोंडावर सांगते, नाही येत मला कुकिंग, नाही जमत मला कामं. का? अरे कारण मी आयुष्यात कधी केलंच नाहीये ना. मग काय करू मी आता? काय करू? स्वतःला पनिशमेंट देऊ की माझा हात भाजून घेऊ की जाळून घेऊ स्वतःला? काय करू? तर मी एक काम करते, मी ना स्वतःला स्लॅप करून घेते, म्हणजे समाधान होईल तुमचं. अगं अंजली, काय करतेस? अंजली थांब. प्लीज, हेच हवं होतं ना तुम्हाला? तू आणि तुझ्या घरच्या मनातून मला स्लॅपच करता ना, तेच करते मी. करते एकदाची. अंजली थांब. अंजली, तसं म्हणायचं नव्हतं मला. आय एम सॉरी. मस्त रे. आधी बोल बोल बोलायचं, हर्ट करायचं आणि मग सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. तू मला बोलतोस ना, मला सईची जागा घ्यायला सांगतोस ना. तू स्वतः काय करतोयस? तू का नाही घेतेस देवांशची जागा? नाही, आधीच ठीक आहे, आधी देवांश होते घरात, ते ऑफिसला तुला येऊ द्यायचं नाही. पण आता आता तर देवांश घरातही नाही आहेत. आता का नाही जातेस तू ऑफिसला? कसं जाणार? आपल्याला फक्त आराम केला पाहिजे, झोपा काढल्या पाहिजेत, पार्टी करायला पाहिजे, बस. जा ना ऑफिसला, प्रूव्ह कर स्वतःला. तेव्हा कुठे तुझ्या घरचे तुला रिस्पेक्ट करतील. आणि तुझ्यासोबत तुझी बायको म्हणून मला पण थोडासा रिस्पेक्ट मिळेल. तुझ्याच्याने ना ओंकार काही होणार नाही. इथून पुढे जे होईल म्हणजे नक्की काय म्हणायचं असेल भैरवी मॅडमना? त्या परत काही कारस्थानं तर करणार नाहीत ना? देवांश, तुम्ही आलात पण? बसा, मी पाणी आणते. हे घ्या देवांश, पाणी. थँक्यू. काय झालं? इंटरव्ह्यू चांगला नाही झाला का? नाही मिळाला जॉब. परत तेच, तुम्ही आम्हाला जहागीरदार इंडस्ट्रीजचे क्लायंट्स आणून द्या, मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ. तेच. म्हणजे आपल्या कंपनीची फसवणूक करायला सांगतात तुम्हाला? मग नाही तर काय. मी मला जॉब मिळेल अशी अपेक्षा तरी का ठेवली मला कळत नाही. आय मीन, कोणालाच माझ्या स्किल्सवर, माझ्या कॅपेबिलिटीवर कसं. काय हे पैसे कोणाचे आहेत? तिथे कसे आले? ते सी, कोणाचे आहेत हे पैसे? डोंट टेल मी. तुम्ही तुमचे दागिने तर विकले नाहीयेत ना? नाही देवांश, अजूनपर्यंत तरी मी असं काही केलं नाही. तुम्हाला असं काही करू पण देणार नाहीये मी. तुमचे दागिने आहेत ते. ओके, हो माहिती आहे मला. मी कुठनं आले? सई, कुठनं आलेत पैसे? सांगा ना मला. भैरवी मॅडम आल्या होत्या, त्यांनी दिले पैसे. व्हॉट? ती इथे? आय मीन, तिला तर संबंध नव्हता ठेवायचा ना आपल्या बरोबर, मग ती का आली इकडे? आणि या घराचा पत्ता कोणी दिला तिला? तिला कसं माहिती आपण इथे राहतोय? हा पत्ता कसा कळला तिला? तुम्ही सांगितलं ना? मी खरं सांगते, मी नाही सांगितला पत्ता आणि मला नाही माहिती त्यांना कसा मिळाला, त्या कशा काय इथे पोहोचल्या.
मी त्यांना खूप प्रयत्न केला समजवण्याचा, पण नव्हत्या ऐकत. त्या पैसे ठेवूनच गेल्या. ठीक आहे, आता मला माहिती आहे काय करायचं ते. आलोच. ते म्हणजे एक मिनिट थांबा. आता कुठे जाताय तुम्ही? हे बघा, तुमच्या काळजीपोटी त्यांनी हे पैसे दिलेत. आता प्लीज घरी जाऊन नका ना वाट घाल. घरी कोण जात आहे? जोपर्यंत तुम्हाला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत त्या घरात पाय सुद्धा ठेवणार नाहीये मी. आणि कोणाशी बोलायचा तर प्रश्नच येत नाही. डोंट वरी, तसं काय करणार नाहीये मी. ते आलोच. देवांश, देवी आई, सई आणि देवांशचा काही पत्ता लागला नाही अजून. माझा फोन सुद्धा उचलत नाहीयेत दोघं. कदाचित हीच माझी शिक्षा आहे, त्यांना न थांबवण्याची, कणखरपणे त्यांच्या बाजूने न उभं राहण्याची. होऊ दे मला शिक्षा, हवा तितका त्रास होऊ दे मला, पण माझी मुलं जिथे कुठे असतील त्यांचं रक्षण कर. त्यांना सुखात ठेव, त्यांच्या पाठीशी उभी राहा देवी आई. वहिनी, ताई, ताई लवकर आलात तुम्ही. बसा ना तुम्ही, मी पटकन काहीतरी खायला करते. वहिनी, का उगाच प्रिटेंड करतेस? प्लीज माझ्यासमोर तरी प्रिटेंड करू नकोस. मला कळतंय ग, तुला खूप त्रास होतोय ना. नाही ताई, त्रास असा काही नाही. देवांशची खूप आठवण येते ना. देवांची आणि सई दोघांची आठवण येते. देवांशचा कॉल आला होता काय? आय एम शुअर तू त्यांना 100 कॉल केले असतील आणि त्यांचं काही उत्तरच नाही. देवांशचं एक वेळ मी समजू शकते, देवांश खूप हट्टी आहे, पण सई तिने तरी कॉल करायला पाहिजे होता. ऍटलीस्ट तुझी काय अवस्था असेल हे तिला माहिती आहे, तिनेही तुला कॉल नाही केला. बरं झालं निदान मी तरी त्यांना भेटून आले. काय तुम्ही सई देवांशला भेटून आलात? काय सांगताय ताई, म्हणजे तुम्हाला कळलं ते कुठे? हो, खूप शोधाशोध करावी लागली पण कळलं. बरं झालं बाई. ताई तुम्ही मला बोलला असतात तर आपण दोघे गेलो असतो ना एकत्र. अगं काय दोघे गेलो असतो. बरं झालं तू नाही आलीस. तू आली असतीस ना तर तुझ्याचं मी बघवलं नसतं. का ठीक नाही आहेत का ते? ठीक, आता जे काही मी बघून आले त्याला ठीक म्हणायचं की नाही हेच मला कळत नाही. आणि ती जागा इतकी भयानक आहे, मला तर बघूनच टेन्शन आलं. काय सांगताय ताई? हो ना, आता ते ज्या ठिकाणी राहतायत त्याला ते नवीन घर म्हणतायत, त्या अशा जागेला नवीन घर म्हणतायत. सईचं एक वेळ मी समजू शकते, ती आधीपासून या अशाच वातावरणात राहिली आहे, तिच्यासाठी सोपं आहे हे सगळं. पण देवांश, तो या अशा जागेत कसा ऍडजस्ट करत असेल? बरं, त्या घाणीत जर का तो आजारी पडला तर उपचार करायला देखील त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मला काय वाटतं माहितीये बाई, मी आय थिंक माझंच सगळं चुकलंय. मी तो जाताना त्याला खूप बोलले ग. त्याला ना माझ्या बोलण्याचा खूप राग आला असेल. आता मी त्याच्या पाया जरी पडले ना तरी तो परत येणार नाही. तुलाच काहीतरी करावं लागेल बहिणी. पण माझं ऐकेल का तू? अगं आई आहेस तू त्याची, मला खात्री आहे. तू त्याला समजावलंस ना तर तो नक्की परत येईल. समजावशील ना? करेक्ट बाण बसलाय. आता तू बघत राहा सई, या वेड्या आईची वेडी माया देवांशला परत घरी आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग काय करशील ग?
चाललंय माझं? कुठे चुकतोय मी? देवांश जहागीरदार एवढा नालायक आहे का की त्याला एक साधा जॉब पण शोधता येत नाहीये? गुरुजी, माझ्या मुलाची काळजी वाटते व त्याची तब्येत अजूनही बरी नाही. हे बघ, नशीब हे आपल्या कर्मानुसार बदलत असतं. बरं मला सांग, डॉक्टर काय म्हणाले? तेच, किमान 50% रक्कम जमा झाल्याशिवाय ते ऑपरेशन नाही करू शकत. माझ्या मुलाच्या जीवापेक्षा त्यांना पैसे जास्त महत्वाचे वाटतात. सगळीकडे जाऊन आले गुरुजी, ओळखीच्या सगळ्या माणसांकडे हात पसरले, अजून पैसे जमा नाही झालेत. हे बघ, मी पण माझ्या ओळखीच्या काही लोकांकडे देणगीसाठी शब्द टाकलाय. बघूया, कळेल काहीतरी. पण वेळ हातातून निसटून चालली गुरुजी. माझ्या मुलाची तब्येत दिवसेंदिवस आणखी बिघडत चालली. त्याचे हाल नाही बघवत हो. बाकी काही नाही झालं तरी या मंदिरासमोर भीक मागावी लागेल मला. हे बघ बाळ, अशी खचून जाऊ नकोस. धीर ठेव. देव सगळं बघतोय. तो तुला नक्कीच निराश करणार नाही. देवावर विश्वास ठेवाय. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, आपली ओळख नाहीये. मी आत्ता तुमचं बोलणं ऐकलं. तुमच्या मुलाबाबतीत ऐकून जरा वाईट वाटलं मला. आय एम सो सॉरी फॉर दॅट. खरं तर मला माहिती नाहीये तुम्हाला किती पैशांची गरज आहे. आत्ता हे माझ्याकडे इतके पैसे आहेत, हे प्लीज ठेवा ना तुम्ही. डोंट वरी, या पैशांवर माझा पण काहीच हक्क नाहीये. माझे पैसे नाहीये ते. आणि आत्ता या पैशांची तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे. त्यामुळे प्लीज ठेवा. कदाचित एका आईने दिलेले पैसे दुसऱ्या आईच्या कामी येतील. हे प्लीज ठेवा, प्लीज. आणि डोंट वरी, तुमचा मुलगा लवकरात लवकर बरा होईल. येतो. का त्रास करून घेताय स्वतःला? नाही बघवते मला. वाईट वाटतं ना माझ्यासाठी? मग भैरवाईने दिलेल्या पैशांचं मी काय केलं हे नाही विचारणार? का विचारू? तुम्ही काही चुकीचं करणार नाही माहितीये मला. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही कधी अविचारीपणा करणारच नाही ना. डोंट बी सो शुअर सही. कारण सध्या मी काय करतोय नाही माझं मलाच कळत नाहीये. आपल्याला पैशांची इतकी गरज असताना सुद्धा मी ते पैसे कोणाला तरी देऊन टाकले. का नाही माहिती मला, पण ते पैसे मला माझ्याजवळ सहनच होत नव्हते सही. मी खरंच इतका नालायक आहे का की आईला हे पैसे द्यायची गरज वाटली मला? मला स्वतःला कधी काही जमूच शकत नाही का सही? त्यात मी तुम्हाला या सगळ्यात आणून ठेवलंय सही. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दिस. आय एम रिअली व्हेरी सॉरी. देवांश, बस झाला. आता जर परत सॉरी म्हणालात ना तर बोलणार नाही मी तुमच्याशी.
म्हणतं तुम्हाला नालाय? उलट तुम्ही खूप हिमतीचे आहात. नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहता, एवढी मेहनत करता. माझ्यावर किती प्रेम आहे तुमचं. माझ्यासाठीच तर हे सगळं सोडून आलात ना तुम्ही. त्यामुळे प्लीज स्वतःला दोष देणं बंद करा. ही लढाई आपल्या दोघांची आहे आणि आपल्या दोघांनाच ही परिस्थिती बदलायची आहे. आणि गोष्ट कायम लक्षात ठेवा, कशीही परिस्थिती येऊ दे, पण मी तुम्हाला कधीच खचू देणार नाही. मी एक निर्णय घेतलाय. उद्यापासून मी सुद्धा काम शोधणार आहे. काय आज महाराजांचा मूड चांगला झालेला दिसतोय. हा मग तुम्ही माझ्यासोबत असल्यावर माझा मूड कसा छान नाही होणार? ते काय करताय? काय म्हणजे पोहे गेलेत? हे कसले पोहे असे पांढरे पांढरे? हा, याला दडपे पोहे म्हणतात. दडपे पोहे? हे काय असतं? मी पहिल्यांदाच ऐकतोय. हो ना, आता खाऊन बघा आणि सांगा कसे झाले. ओके, नक्की खाऊ ना? हो. ओके. खा. मस्त लागते तो हे. वा, मस्त पण आणि स्वस्त पण. तुम्ही ना सिरियसली कमाल असेल. आय मीन आहे त्या गोष्टींमध्ये पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कशा करायच्या तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. आय मीन कसं कसं जमतं कसं तुम्हाला हे सगळं? कसं जमतं म्हणजे आईमुळे. आईने शिकवले स्वस्तात मस्त कसं बनवायचं. जिनियस आहे, जिनियस मुलगी. बात है. बरं आता कौतुक पुरे, तुम्ही नाश्ता करा. तुमची जिनियस बायको बाजारात चालली. आलेच. बघा का? का म्हणजे भाज्या आणायला. हो, एक मिनिट. एवढ्या उन्हात तुम्ही एकटं जाणार आहात? द्या इकडे, मी जाऊन आणतो भाजी. पण तुमचा नाश्ता. तिकडनं आल्यावर करेन ना. आणि कसं जरा वॉक करत जाईल ना तर आणखी भूक लागेल, म्हणजे आणखी जाता येईल तुमचे टेस्टी पोहे. ओके, आलोच. पण नक्की जमेल ना तुम्हाला? जमेल ना. नाही म्हणजे याआधी कधी असा भाजीपाला आणला नाहीये ना मग. हॅलो मिसेस जहागीरदार, मी दी देवांश जहागीरदार. ओके, मला भाजी आणायला जमणार नाही असं म्हणणं आहे का तुमचं? आता बघा कशी भाजी आणतो मी. पण भाजी चांगली आणा आणि नीट भाव करा. आता अशी भाजी आणेन ना प्रेमात पडाल तू. भाजीच्या असं नाही, माझ्या. तुमच्या प्रेमात तर आधीपासूनच आहे. मग आणखी पडाल. वेट अँड वॉच. आलोच. लवकर या.